सेमीफायनल देखील खेळवण्यात येईल आणि आजच्या दिवसामध्ये जो जिंकेल तो मात्र सेमीफायनल नंबर 1 मध्ये पोहोचेल. आणि आई एकविरा आपटी संघाला 2 धावांनी पॅनलाइज केलेला आहे. आणि पहा 12 प्रतिनिधीच्या ड्रेस कोड तुमचा व्यवस्थित नाही त्या अनुषंगाने शूज कंपल्सरी असणं फार गरजेचं आहे. या स्पर्धेचा नियम आहे. सातत्याने आम्ही तुमच्यापर्यंत ह्या सूचना पोहोचवत असतो. आई एकविरा आपटी संघ जो मात्र 2 धावांनी पॅनलाइज झालेला आहे. 2 धावा या पॅनल्टीच्या या मैदानावरती किती असरदार होतील हे आपल्याला नक्कीच पाहायला भेटेल. कारण की आपटी संघाला 2 धावांनी पॅनलाइज केलेला आहे. या षटकानंतर आम्ही जो काही लेखाजोखा आहे तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. चला गेम ऑन करायचा आहे. दोन्ही संघाला हार्दिक शुभेच्छा देऊया. शोधो गुड गेम, शोधो क्वालिटी क्रिकेट. याच देही याच डोळा रंगेल हा क्रिकेटचा सोहळा. पहिलं षटक घेऊन येतात. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मनोज, स्ट्राईकला फलंदाज आपण पाहू शकता या आपटी संघाच्या वतीनं महेश आणि त्यांच्या सोबतीला सचिन. महेश आणि सचिनची ही जोडी. पहिलाच बॉल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटला. चौकार इथे मात्र बाईच्या स्वरूपामध्ये. खाया बिया कुछ नाही, ग्लास तोडा बाराना, अशा प्रकारची स्थिती. 4 धावा धावपलकावरती बाईच्या स्वरूपामध्ये. 4 धावांनी श्री गणेशा झालेला आहे आई एकविरा आपटी टीम. पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज होतील गोलंदाजी मार्कवरती. इथे मात्र आपण पाहू शकता अगदी स्क्वेअर कट करायचा होता. पॉइंट आणि बॅकवर्ड पॉइंटच्या मधून जी जागा आहे त्या जागेमधून अगदी चेंडूला काढण्याचा प्रयत्न होता. फलंदाज महेश त्या ठिकाणी पीठ होत असताना सलगचे 2 बॉल जर आपण पाहिले तर पहिल्या बॉलवरती चौकार आपल्याला जरूर पाहायला भेटला बाईच्या स्वरूपात. परंतु त्यानंतर हा बॉल डॉट इथे आपण पाहू शकताय. कमबॅक झालेला आहे. कमबॅक करणं फार गरजेचं आहे. इथे मात्र जबरदस्त बॉल. काय जबरदस्त बॉलिंग. अगदी गुड लेंथ स्पॉट वरती हा चेंडू आपल्याला पाहायला भेटलाय. काय जबरदस्त बॉलिंग. उसळी देखील आपल्याला कमी पाहायला भेटली त्या चेंडूची. लाईन लेंथ वरती गोलंदाजी इथे मात्र केली जात आहे. आणि खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं ना तर मनोज दादा यांच्याकडे देखील त्यांनी देखील क्रिकेटचे उन्हाळे पावसाळे पाहिलेले आहेत. आणि सध्या तरी आपण पाहू शकता या त्याच अनुभवाच्या जोरावरती चांगली गोलंदाजी आपण पाहू शकताय. 4 धावा धावपलकावरती 3 चेंडू झालेले आहेत. इथे मात्र आडव्या बॅटनं फेकून दिला चेंडू. सीमा पार आलाय हा दर्जेदार षटकार. काही जबरदस्त या ठिकाणी फटका आपल्याला पाहायला भेटलाय. आडव्या बॅटनं घणाघाती प्रहार त्या ठिकाणी केला. अगदी थोडीशी बॅक ऑफ दी लेंथ होती आणि ही लेंथ इथे मात्र ओळखली फलंदाज महेशनं आणि दर्जेदार षटकार आपल्याला पाहायला भेटलाय. धावसंख्या धावपलकावरती आपण पाहिली तर 10 धावा धावपलकावरती आहेत. गणितनाथ घोटसई आणि गावदेवी पिंपळवडी संघ, आपण जर आमचा आवाज ऐकत असाल, हे लाईव्ह टेलिकास्ट जर आपण पाहत असाल तर आपण देखील सज्ज राहायचं आहे. लगेचच आपली पावलं या क्रीडांगणाकडे आपण वळवायची आहेत. पुढील मॅच जी मात्र तुमची असेल. इथे पुन्हा एकदा त्याच दिशेनं आता मात्र मिड विकेटला एका टप्प्याच्या साहाय्याने झन्नाटेदार चौकार. धावसंख्येनं आता वेग घेतलेला आहे. धावसंख्येनं भरारी मारलेली. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. धावसंख्या धावपलकावरती 14 आहेत. 14 धावा धावपलकावरती आहेत. आता इथे मात्र काहीसा विचार डोक्यामध्ये नक्कीच चालू आहे. पॉवर प्लेचं षटक आहे. आपण जर पाहिलं तर मिड विकेट आणि स्क्वेअर लेग पर्यंत क्षेत्ररक्षक नाहीये आणि बॅक ऑफ द लेंथ इथे मात्र टाकली जाते आणि त्याचाच फायदा महेश उचलत आहे. इथे ही लेन चांगली होती परंतु अगदी आपण पाहिलं तर इनसाइड आउटचा फटका पाहायला भेटला. बॅकवर्ड पॉइंटला डीप मध्ये चेंडू सरकलाय परंतु पाहता पाहता 2 धावा
जोपर्यंत चेंडू उचलतील फेकतील दरम्यान कलेक्ट केल्या गेल्या. 2 धावेने धावसंख्या पुढे सरकत असताना धावफलकावरती 16 धावा जिंदाबाद अशी स्थिती आता निर्माण झालेली आहे मैदानाच्या आतमध्ये. प्रथम फलंदाजी करत असताना एकविरा आपटी संघ. पहिलं षटक समाप्त झालं. आता दुसऱ्या षटकाकडे आपण वळतोय. दुसरं षटक मात्र कोणता गोलंदाज घेऊन येईल आणि ही जी पोकळी आहे ती मात्र इथे भरून काढण्याची नितांत आवश्यकता आहे. आपण जर पाहिलं तर अगदी पहिल्याच चेंडूवरती अगदी 22चा चौकार आपल्याला पाहायला भेटला. तिथून खऱ्या अर्थानं एकविरा आपटी संघाचा आत्मविश्वास वाढला. परंतु त्यानंतर कमबॅक झालं होतं. 2 बॉल तिथे मात्र डॉट झाले होते. परंतु नंतरच्या काही चेंडूमध्ये खणाघाती प्रहार त्या ठिकाणी केले. महेशच्या वतीनं झंझावाद आपल्याला पाहायला भेटला आणि धावसंख्या धावफलकावरती 16 धावा आपल्याला पाहायला भेटल्या. P2चं दुसरं षटक आता घेऊन येतोय गोलंदाजी मार्कवरती. मनीष वेगवान गोलंदाज आहे. तो विकेट न जाईल. समोर मात्र त्याच्या असेल आता मात्र सचिन स्ट्राईकला आहे. सचिन ही काहीतरी हात खोलण्याचा प्रयत्न नक्कीच करेल, कारण की ज्या वेळेला एका बाजूने आक्रमण होत आहे तर दुसऱ्या बाजूने आता सचिनला देखील इथे मात्र आपण पाहू शकता या स्क्वेअर कट करायचा होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. आलाय हा डॉट बॉल. P2चं हे दुसरं षटक सुरू आहे. थोडासा परिवर्तन केला गेला. क्षेत्ररक्षणाचा पण विचार केला तर तिकडे बॅकवर्ड पॉइंट क्षेत्ररक्षक आलेला आहे. पुढील बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा. बॅट आणि चेंडूचा काही व्यवस्थित संपर्क झाला नाहीये त्या ठिकाणी, परंतु एक धाव इथे मात्र धावून काढलेली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकता या 17 धावा. हे षटक मात्र आपण जर पाहिलं तर मनीषचं खूप चांगलं ठरेल का, कारण की सध्या तरी फक्त एकच धाव खर्च करतोय. अगदी चांगली गोलंदाजी त्याच्या वतीनं होत आहे. गुडलँड स्पॉट मध्ये चेंडूला हाताळतोय आणि खऱ्या अर्थानं गोलंदाजांना जी जागा, ज्या जागेवरती कुठेतरी त्यांचा दबदबा असतो त्या जागेवरती इथे मात्र महेश. आता मात्र लोअर फुल टॉस बॉल आपल्याला पाहायला भेटलाय. बॅकवर्ड पॉइंटला चेंडू सरकतोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पाठलाग करताय. चेंडूवरती नियंत्रण मात्र फंबलनेस पाहायला भेटलीये आणि इथे मात्र धावा बहाल झालेल्या आहेत. दोन धावा इथे मात्र नक्कीच आपल्याला पाहायला भेटले. धावसंख्येत भर होतोय. धावसंख्या पोहोचली आहे 19 या आकड्यावरती. गावदेवी उंबाळणी संघ द्वितीय फेरीमध्ये पोहोचलेला आहे. तसंच मागील मॅच मध्ये काल भैरव अंताडे संघ देखील द्वितीय फेरीमध्ये पोहोचलेला आहे. इथे जबरदस्त फटका आपल्याला पाहायला भेटला. इनसाइड आउट छन्नाडेदार हा आलाय षटकार. ऑफसाइड स्तंभ या ठिकाणी गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटली आणि त्या अनुषंगाने इथे जर पाहिलं तर फटका देखील तितका जबरदस्त आहे. प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी जबरदस्त दिलेलं आहे महेशनं आणि सातत्यानं प्रश्न देखील चांगले सोडवत आहे. सध्या तरी आपण स्थिती पाहिली मैदानाच्या आतमध्ये दमदार स्थिती आहे. एकविरा आपटी संघ त्यांनी मात्र टॉस गमावला. फलंदाजी मात्र करावे लागत आहे. निमंत्रण स्वीकारत असताना इथे मात्र चांगल्या धावा जमवत आहेत. धावसंख्येत भर होत असताना धावसंख्या 25. इथे बॅटची कट त्या ठिकाणी बॅकवर्ड पॉइंट सिली पॉइंट. चेंडू मात्र तिथून फरार. 4 धावांसाठी चौकार. हलकीशी कट त्या ठिकाणी होती. खऱ्या अर्थानं जर झेलचा मात्र प्रयत्न करणं गरजेचं आहे. क्रिकेटमध्ये म्हणतात ना मित्रांनो की कठीण झेल सोप्यानं करणं फार गरजेचं आहे, तरच तुम्ही मॅच जिंकू शकता. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, खाली पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से ही उड़ान होती है. रात संघर्ष की जो चलता है वही दुनिया को बदलता है, जिसने रातों से जंग जीती हो सूर्य बनकर वही निकलता है. पुढील बॉल पुन्हा एकदा. इथे मात्र स्लॉट मध्ये बॉल होता. उंची जास्त, लांबी कमी प्राप्त झाली आहे. लॉंग ऑनला आहे क्षेत्ररक्षक आणि तिथे मात्र पकडला जाईल झेल. फलंदाज फेल होईल. त्या ठिकाणी मनीषचा खेळ समाप्त.
महेश मात्र इथं बाद झालाय. आपण जर पाहिलं तर थोडा बॅकअप दिला आणि गुडलेनच्या मध्ये चेंडू त्या ठिकाणी हाताळला होता आणि त्या चेंडूवरती आपण जर पाहिलं तर मोठा फार करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु लॉंग बॉलला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते, त्यांनी मात्र कुठल्या प्रकारची चूक केली नाहीये आणि या जाळ्यामध्ये या ठिकाणी महेशला मात्र अडकवलंय. चांगली बॅटिंग महेशच्या वतीनं आपल्याला पाहायला भेटली. 2 षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला भेटली, 2 चौकार. अशा पद्धतीने 22 धावांची खेळी जी मात्र आपल्या संघासाठी त्यांनी साकारली. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालेला आहे. सांघिक कोट्यातील दुसरं षटक मनोज जे मात्र घेऊन येत आहेत. पहिल्या षटकात आपण पाहिलं तर अगदी महागडे ठरले होते, परंतु या क्रीडांगणावरती गोलंदाजांनी कमबॅक केलेला आहे. जे गोलंदाज महागडे ठरले आहेत ना त्यांनी मात्र कमबॅक केलेला आहे, परंतु इथे पुन्हा एकदा आता मनोज दादा कमबॅक करतील का आपल्या दुसऱ्या स्पेलमध्ये. खोलवर टप्प्याचा बॉल इथे मात्र पाहायला भेटलाय. बॅकलिप खोलण्याच्या अगोदरच त्या ठिकाणी चेंडू मात्र पसार झाला, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन चेंडू सेरावलेला आहे. होते डॉट बॉलची सांगता. अगदी निसर्गाच्या रम्य वातावरणामध्ये हे मैदान आपल्याला पाहायला भेटत आहे. हिरवीगार ही झाडी आपण पाहू शकताय. नीम का पेड़ किसी चंदन के पेड़ से कम नहीं है और घोष्ठी का ये ग्राउंड ईडन गार्डन से भी कम नहीं है. अगव्या बॅटने या ठिकाणी शॉट एक्झिक्यूट केलाय, परंतु डीप मध्ये प्रोटेक्शन त्या ठिकाणी आहे. एकच धाव या ठिकाणी मिळेल. आता मात्र मनोज दादा थोडीशी लेंथ या ठिकाणी खेचतायत. प्रयत्न त्यांचे मात्र या ठिकाणी चांगले दिसत आहे. आपल्या संघासाठी करणं गरजेचं आहे, कारण की पहिल्या षटकामध्ये खूप धावा खर्च केल्या होत्या, त्याची भरपाई इथे मात्र करावी लागेल. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 30 धावा आहेत. सध्या तरी आपण धावांचा विचार केला तर स्थिती चांगली आहे आपली संघाची. इथे आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, बॅकअप दिले चेंडू होता आणि कदाचित जर इथे बॅटची एज लागली असती तर मात्र चित्र काहीतरी वेगळं झालं असतं, कारण की बॅकअप दी लेंथ म्हणजे कुठंतरी फलंदाजांना कठीण शॉट सिलेक्शन करण्याची वेळ असते. बॅटची एज मात्र इथे लागली असती, परंतु तसं झालं नाहीये. डॉट बॉलची सांगता इथे मात्र आपल्याला पाहायला भेटली. आता मात्र या ठिकाणी म्हणतात ना, ठेस लागला की माणूस शाळा होतोय आणि मनोज दादा इथे देखील कमबॅक गोलंदाजी जबरदस्त त्याच्या वतीने. सध्या तरी 1 धाव मात्र खर्च करतायत. पावलांचा वापर केला होता आणि बॅटची एज आणि पहा फलंदाज या ठिकाणी फेल. लागणारा हा धक्का क्रमांक 2. भाई जबरदस्त तालीम इन्हें ही दी जाती है परिंदों को आसमान में उड़ने की, ये तो खुद ही तय कर लेते हैं मंजिले आसमान की. मागील षटकाचा वचपा इथे मात्र नक्कीच भरून काढलेला आहे. लहरों की खामोशी को समंदर की बेबसी ना समझना ए नादान, जितनी गहराई अंदर है बाहर उतना तूफान बाकी है. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे, सागर. स्ट्राईकला मात्र सागर असेल. चांगली गोलंदाजी आपण पाहू शकता. धावसंख्या स्थिरावलेली आपण पाहू शकता, ती म्हणजे 30 धावा धावफलकावरती आहेत. तिसरं षटक आपण पाहू शकताय. पुन्हा एकदा मनोज दादा समोर असेल सागर. इथे देखील आपण पाहू शकता बॅक ऑफ दी लेन, बॅटची एज, फलंदाज बॅक टू द डगआउट. दुसरा फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. तू चल मैं आया अशी स्थिती निर्माण झालेली आहे मैदानाच्या आतमध्ये. आणि याचबरोबर 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर 3 गडी बाद 30 धावा. आणि आपण घेऊया या दरम्यान ड्रिंक्स ब्रेक. माफ करा, 1 चेंडू इथे शिल्लक असेल. 1 चेंडू शिल्लक आहे अजूनही आपण जर विचार केला तर. आणि ऑन हॅट्रिक वरती आहेत आता या ठिकाणी गोलंदाज मनोज. या स्पर्धेतील हॅट्रिक इथे मात्र संपादित होईल का? या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर अगदी अर्धशतक कंप्लीट होताना आपल्याला पाहायला भेटलं गोलंदाज प्रदीपच्या वतीनं. आणि आता मात्र गोलंदाजांची बारी आहे आणि ही गोलंदाजाची बारी इथे देखील आपल्याला पाहायला भेटेल का? गोलंदाज मनोज या स्पर्धेमधील आपली हॅट्रिक कंप्लीट करतील का? स्ट्राईकला फलंदाज आहेत विकास. हो, इथे मात्र हलक्या हाताने केलेला बॅकवर्ड पॉइंटला चेंडू सरकलाय. त्या ठिकाणी डीप मध्ये चेंडू चाललाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. फॉर्म बॉलनेस झाली आहे आणि त्याचा फायदा इथे मात्र झाला. चांगली रनिंग बिटवीन द विकेट.
आणि एक धाव इथे मात्र शॉट आपल्याला पाहायला भेटली. हा पंचाची नजर आपण पाहू शकता. पंच आपण पाहू शकता या करण मगर जे मात्र पंचांच्या भूमिकेत आहेत. एक रन शॉट आणि आपण ड्रिंक्स ब्रेक घेऊया मैदानाच्या आतमध्ये, कारण की 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झालेला आहे. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता. धावसंख्या धावपलकावरती 32 आहेत. आता इथे मात्र आपण जर विचार केला तर आता मात्र या ठिकाणी एक कमबॅक होऊ शकतोय. मागील षटकाचा आपण विचार केला तर फक्त 2च धावा खर्च केल्या आणि 2 महत्वाचे गडी टिपले. आडव्या बॅटनं बॅक टू दी बॉलर, फॉलो थ्रू मध्ये काय जबरदस्त लाजवाब क्षेत्ररक्षण. प्रेम गोलंदाजी मार्गवरती आपण पाहू शकताय. 4th षटक जे मात्र आपण पाहू शकताय प्रेमच्या वतीनं. आणि हा विकल्प जो मात्र नक्कीच आता आपण पाहू शकताय हनुमान मालिवली पाडा संघाकडे असेल. प्रेम इथे मात्र आपण पाहू शकता जबरदस्त बॉल. गुड लेंथ स्पॉट वरती चेंडू त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटला. थोडासा पॅक ऑफ दी लेंथ च्या मध्ये होता आणि त्याला मात्र अगदी स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटला, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. चांगली गोलंदाजी. सलगचे 2 बॉल इथे मात्र डॉट टाकत असताना प्रेम पुन्हा एकदा त्याच दिशेने आता मात्र खूपच बाहेर आहे. स्क्वेअर मारा, पंचांचा इशारा. वाईट बॉल. धावसंख्येत भर होते. धावसंख्या पोहोचली आहे 32 या आकड्यावरती. पुढील मॅच कनिपनाथ घुटसई आणि गावदेवी पिंपलोडी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी सज्ज राहायचं आहे. इथे आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी लॉंग ऑनचे पोचले. चेंडू खाली आणि प्रेमला इथे मात्र येते या स्पर्धेमधील ही सफलता. फलंदाज बाद. इथे मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय अगदी उत्तरती कळा आलेली, ज्या पद्धतीने महेश आणि सचिन जो मात्र डगआउटच्या आसऱ्याला गेला त्यानंतर पूर्णपणे डॉमिनेट स्थितीमध्ये हा एकवीर आपटी संघ. आपण जर विचार केला असेल तर पहिला आणि दुसरा षटक जे मात्र अगदी एकवीर आपटी संघाच्या नावावरती होते. त्या दोन्ही षटकामध्ये धावा इथे मात्र नक्कीच पाहायला भेटल्या, परंतु 3रं षटक जे मात्र संजीवनी ठरलं आणि या षटकामध्ये देखील प्रेम जबरदस्त गोलंदाजी करतोय. फक्त 1च धाव त्याने मात्र आतापर्यंत खर्च केली आहे. 1 गडी बाद केलाय. बॅटची एस त्या ठिकाणी चेंडू बॅकवर्ड पॉइंटला सरकलाय. 1 धाव तिथे मात्र कंप्लीट केली आहे. मिसफील्ड त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते. चेंडू मात्र हाताला गवसणी घालत नाहीये, परंतु अगदी पावलाने चेंडूला अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी सीमा लगत चेंडू तिथे मात्र आहे. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचेल. 4 धावांचा चौकार. अगदी आउटफील्ड त्या ठिकाणी स्लो झाली होती. चेंडू मात्र अगदी शेवटच्या मोमेंटला अडवण्याचा, कलेक्ट करण्याचा प्रयत्न केला गेला. हाताने नव्हे तर पावलाने देखील अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु यश मात्र मिळालं नाहीये. धावसंख्या धावपलकावरती झाली आहे 36. कनिपनाथ घुटसई आणि गावदेवी पिंपलोणी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी सज्ज राहायचंय. इथे मात्र जबरदस्त बॉल. कुठल्या स्पॉट मध्ये सबमरीन डिलिव्हरी आपल्याला पाहायला भेटली. काही जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला भेटली. अगदी खेळपट्टीवरती आपण जर विचार केला तर फलंदाजाला पूर्णपणे डॉमिनेट या ठिकाणी करून ठेवलेला आहे. इथे मात्र ड्राईव्ह केलाय. चेंडू चाललाय या लॉंग ऑफच्या दिशेमध्ये अलाउन द कार्पेट. 1च धाव त्या ठिकाणी कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा देखील प्रयत्न आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील कंप्लीट झालेली आहे. याचबरोबर आपण पाहिलं तर 4 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झालेला आहे. चार षटकांचा खेळ इथे समाप्त झालेला आहे. धावसंख्या धावपलकावरती आपण जर
38 धावा धावफलकाप्रती. शेवटचा हा नामारीचं षटक जे मात्र नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. आता या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर काहीशा धावा इथे मात्र जमवणं गरजेचं आहे. तर आपण विचार केला तर 20 धावा इथे येतील का आई एकवीर आपटी संघाच्या वतीनं? हा प्रश्नचिन्ह आहे. परंतु तिसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवरती प्रशांत जो वेगवान गोलंदाज आहे, टिचून मारा खरड्यामध्ये त्याची क्षमता आहे. हो, इथे मात्र बॅकफुटला स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होता, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल या ठिकाणी हाताळत असताना गोलंदाज प्रशांत गोलंदाजी मार्कवरती आहे. इथे मात्र आपण पाहू शकता टॅप केलाय चेंडू चाललाय बॅकवर्ड पॉइंट. 30 यार्ड सर्कलच्या थोडासा हलकासा बाहेर आपल्याला पाहायला भेटलाय. एकच धाव मिळेल. एक धाव आता मात्र या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आई एकवीर आपटी संघाला सोन्यासारखी झालेली आहे. सोन्याला कुठेही ठेवलं तरी तीच किंमत असते. गटारीमध्ये ठेवा तीच किंमत, तिजोरीमध्ये ठेवलं तरी तीच किंमत असते. आणि इथे बॅकवर्ड पॉइंटला चेंडू पुन्हा एकदा सरकलेला आहे. चेंडू मात्र चालल्या डीप मध्ये. एक धाव कंप्लीट केली. पाहता पाहता दुसरी धाव देखील चित्त्याच्या चपळाईनं हरणाच्या वेगानं मात्र कंप्लीट केलेली आहे. तर 52 धावांचं टार्गेट इथे मात्र सेट केलेलं आहे. कनिपनाथ गोडसे आणि गावदेवी पिंपळवडी संघाचे कर्णधार आमच्या मुख्य व्यासपीठासमोर आपण या टॉस करण्यासाठी. तर इथे आपण जर पाहिलं तर आपटी संघाला 2 धावांची पॅनल्टी दिली होती. 53 धावा ज्या मात्र झाल्या होत्या, 2 धावा ज्या पॅनल्टीच्या आम्ही या ठिकाणी कमी केलेल्या आहेत, त्या अनुषंगाने 52 धावांचं जे मात्र लक्ष असेल. 52 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग केला जाईल की या 52 धावा डिफेन्स केल्या जातील. ऐकूया आपण विश्वास केणे यांच्या आवाजामध्ये. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स.
हॅलो आणि प्रवीण गायकवाड आपल्या समोर जोडतायत. आपलं हार्दिक असं स्वागत, वेलकम. चला मॅच ऑन करायचे, क्षेत्ररक्षण लावून घ्या. दोन्ही संघांना देऊयात आपण खूप साऱ्या शुभेच्छा. आणि जिंकण्याचं समीकरण आपण पाहतोय 52 धाबा आता मात्र बनवायच्या जिंकण्यासाठी मानिवली पाडा या संघाला. आणि सलामीची जोडी देखील आमची दाखल होईल. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊयात. अतिशय मानाची सन्मानाची स्पर्धा आपण पाहतोय. आणि खऱ्या अर्थानं नक्कीच आपण पाहतोय 19 मार्च ते 22 मार्च या कालावधीमध्ये आपल्या गोविलीच्या तालुका क्रीडांगणावरती आपण पाहणार आहोत भव्य नाईट स्पर्धा आई गावदेवी कुंदे आयोजित खासदार चषक 2025. आणि या स्पर्धेमध्ये फक्त कल्याण ग्रामीणचे 2 दिवस बी पोलचे सामने असतील. तर बी पोलच्या संघांना ही संधी असेल, ज्यांना कोणाला नाईट स्पर्धेमध्ये आपल्या गोविलीच्या क्रीडांगणावरती स्पर्धा खेळायची असेल 19 मार्च ते 25 मार्च या कालावधीमध्ये, तर खासदार चषकासाठी आपण कुंदे संघाला नक्कीच संपर्क करा. अनिश निरगुटे, जय पुजारा आणि त्याचबरोबर आमचे अमोल यांच्याशी आपण संपर्क करू शकता. ही स्पर्धा आपण पाहिली तर खऱ्या अर्थानं 10 संघ असतील या स्पर्धेमध्ये. प्रवेश फी असेल 10,500 रुपये. या गोष्टीची देखील नोंद घ्या. सलग 5 दिवस 4 दिवस ही स्पर्धा आणि आपण नक्कीच या स्पर्धेचा देखील आनंद घ्यायचा अशी आम्ही आपल्याला सूचना देऊ. कल्याण ग्रामीण मधील फक्त बी पोलच्या संघांना ही संधी त्यांनी दिली आणि आपण देखील आवर्जून प्रवेश निश्चित करा आणि आपल्याला देखील शुभेच्छा असतील नाईट स्पर्धेसाठी. जाऊयात मॅचच्या दिशेनं. मॅच देखील महत्वाची आहे. एका बाजूला मानिवली बाडा त्यांच्या अगेन्स्ट गावदेवी आपटी आणि नक्कीच पुढील मॅचच्या टॉससाठी कानिपनाथ गोडसे आणि गावदेवी पिंपलोळी दोन्ही संघ सज्ज राहा. सलामीची जोडी मधाच्या आतमध्ये दिनेश आणि त्याच्या सोबतीनं प्रशांतला आपण पाहतोय. गोलंदाज तयार ऑन दी मार्क. ओ पहिला चेंडूवरती विकेटची प्राप्ती होईल का? क्या बात आहे. मिडो आपला क्षेत्ररक्षक आणि तिथे मात्र पकडला हा अतिशय सुरेख झेल आणि फलंदाज फेल. दिनेश शून्यावरती बाद. या संघाची गोल्डन विकेट्स आपण म्हणू. कानिपनाथ गोडसे आणि गावदेवी पिंपलोळी टॉस साठी लगेचच या इनिंग ब्रेक झालेल्या आणि सेकंड इनिंगला सुरुवात देखील झाली आहे. जर आपला संघनायक वेळेवरती उपस्थित नसेल तर इथे मात्र पेनल्टीला सामोरं जावं लागेल. या गोष्टीची देखील आपण नोंद घ्या. आणि टॉस सोडवताना नक्कीच आपण आपली प्रवेश फी देखील निश्चित करा. आयोजकांची कळकळीची सूचना. जेव्हा संघनायक टॉस साठी याल त्यावेळेस मात्र आपली प्रवेश फी देखील निश्चित करा, कारण की आपल्याकडे कुठली बीसीसीआय किंवा आयसीसीआय नाही की जे आपल्याला स्पर्धेसाठी स्पॉन्सरशिप करेल. अतिशय मानाची सन्मानाची स्पर्धा त्या अनुषंगाने या ठिकाणी मात्र चांगला खेळ देखील आपल्याला पाहायला मिळतोय. पुढील मॅच गोडसे आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहणार आहोत पिंपलोळी. पिंपलोळी संघाचे संघनायक सज्ज आहेत. गोडसे संघाचे संघनायक आपण लगेचच या. उदय लगेचच या प्लीज. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहिलं तर आकाशला आपण पाहतो. पहिला चेंडू ते विकेट्स आणि आता मात्र नवीन बॅटर निलेश शो. क्या बात आहे. समर इन डिलिव्हरी स्विंग या नामे डॉट बॉल मध्ये शॉट मध्ये फेकला जातोय. चांगली आक्रमकता आपल्याला पाहायला मिळते या संघाच्या माध्यमातून. चांगला खेळ देखील पाहायला मिळतोय. आतापर्यंत चांगली कामगिरी देखील राहिली आहे दोन्ही संघांच्या माध्यमातून. हो इथे मात्र नक्कीच बॅकफुटला गेले. चांगला पंच पाहायला मिळतोय आणि चेंडू फरार होतोय. डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. सीमारेषा पार.
डॉट आणि आता हा चौकार पाहायला मिळतोय. सुरुवात झाल्या मानिवलीपाडा या संघाची, परंतु एका बाजूला आपण पाहिलं तर गावदेवी आपटी संघ देखील आपण पाहतोय. चला दोन्ही संघादरम्यान आपण टॉस करूयात. हो इथे मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अगदी यष्टांच्या वरून चेंडू ट्रॅव्हल झाला असावा, त्या अनुषंगाने इथे मात्र पंचांचा डॉट बॉलचा इशारा. दोन्ही संघादरम्यान आपण करतोय टॉस. पिंपलोली आणि त्यांच्या अगेन्स्ट घोडसई. पिंपलोली संघाने टॉस जिंकला, प्रथमतः स्वीकारलं क्षेत्ररक्षण. आपल्या दोन्ही संघांनी प्रवेश फी निश्चित करा. आणि मॅच देखील आपण पाहतोय तितकी चांगली रंगतदार मॅच पुढील आपल्याला पाहायला मिळेल. घोडसे आणि पिंपलोली अशी लढत असेल. पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर दमदार आयोजन आहे आणि चांगली अशी स्पर्धा देखील आपल्याला पाहायला मिळते. एकता स्पोर्ट्स घोडसईच्या वतीनं अंपायर्स आमचे नक्कीच आकाश असेल, येस आमचे प्रवीण दादा आहेत आणि त्याचबरोबर आमचे करण देखील आहेत. अंपायरसाठी कोल्ड्रिंक नक्कीच येईल काही वेळामध्ये. आमचे नरेश दादा गायकवाड आणतील, कारण की आता मात्र गरजेचं आहे ते. ॲडव्होकेट प्रवीणजी गायकवाड लेदर क्रिकेट देखील तितकं चांगलं खेळतात ते. आणि आज अंपायर्स आज सज्ज असतील आणि नेक्स्ट डे अर्थातच उद्याच्या दिवसामध्ये इन ॲक्शन मध्ये देखील आपण त्यांना पाहणार आहोत. चांगला खेळ नेहमीच करत आलेत घोडसई संघासाठी, एकता स्पोर्ट्स घोडसईसाठी. आणि आज त्यांच्या सोबतीने आमचे ऑफिशियल करण सर देखील आहेत. आज स्कोरर होते आणि आता मात्र नक्कीच अंपायरची भूमिका. आणि आमचे कल्पेश जे डीजे मास्टर होते ते आता स्कोरर आहेत. म्हणजे प्रत्येकाची महत्वाची भूमिका आहे. आमचे नरेश दादा देखील ड्रिंक्स मॅन देखील मध्ये मध्ये बनतात. कोल्ड ड्रिंक्स त्यांच्या माध्यमातून दिलं जाईल आज, कारण की उष्णता दाट आहे, गरजेचा. रेल्वेमध्ये नक्कीच कर्मचारी आहेत, नेहमीच आम्हाला त्यांचा सहभाग त्यांचं मार्गदर्शन असतो. आणि आज ते देखील त्यांची स्पर्धा आहे आणि आवर्जून आमच्यावरती घोडसई गावाचं प्रेम नेहमीच राहिलं आहे. जेव्हा जेव्हा ही स्पर्धा होते तेव्हा तेव्हा आवर्जून समालोचनासाठी आमंत्रित केलं जातं. त्यावेळी तिनं सर्वांचा आम्ही हार्दिक आभार देखील व्यक्त करतोय. जगात माझ्या दिशेनं आकाश पुणे ऑन दी मार्क. ओ फुल टॉस चेंडू, त्याच्यावरती स्विच हिट. क्या बात आहे, खमालीचा स्ट्रोक, गोळीच्या वेगाने चेंडू फरार होतो. धावसंख्या धावफलकावरती आता मात्र 8 पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवरती विकेट, तदनंतर डॉट, तदनंतर चौकार, डॉट चौकार असे विश्लेषण राहिलं. आणि अंतिम चेंडू डॉट येईल का, कारण की डॉट चौकार हे समीकरण आतापर्यंत राहिले, विश्लेषण राहिले या षटकाचं. जिंकण्याचं समीकरण आपण पाहिलं तर धावा बनवायच्यात 52, 52 धावा. मागील मॅच मध्ये देखील नक्कीच तसंच टार्गेट आपण पाहिलं होतं. 50+ धावा जोडल्या होत्या, त्या चेस देखील केल्या होत्या अंताडे संघानं. आता इथे मात्र हा कारनामा होईल का, परंतु एका बाजूला आपण पाहिलं तर चांगली फटकेबाजी केली होती. महेशने 22 धावा जोडल्या होत्या. हो हा डॉट बॉल, मी आधीच प्रेडिक्शन लावलं होतं की डॉट बॉल येईल. जेव्हा जेव्हा असं विश्लेषण असतो तेव्हा तेव्हा अशा गोष्टी घडत असतात. डॉट चौकार आणि डॉट असे विश्लेषण या षटकाचं पाहायला मिळालं. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 8 रन्स ऑन दी बोर्ड, लॉट्स ऑफ 1 विकेट्स. मानिवलीपाडा आपण पाहणार आहोत गोवलीच्या क्रीडांगणावरती आणखी एक मोठी स्पर्धा सर्वांच्या भेटीसाठी. येत्या 19 मार्च ते 22 मार्च या कालावधीमध्ये नाईटची स्पर्धा असेल गोवलीच्या क्रीडांगणावरती. आणि बी पोलच्याच टीमला फक्त तिथे संधी असेल, कारण की बाकीचे जे संघ असतील ते असतातच आमचे बॅकवर्ड कास्ट आदिवासी नक्कीच जमातीमधले सर्व संघ असतील आमचे. त्या अनुषंगाने 2 दिवस ही संधी असेल आपल्या कल्याण ग्रामीणच्या बी पोलच्या टीम्सना नाईट स्पर्धेसाठी. कल्याणचं भव्य क्रीडांगण आपलं अर्थातच घोवेलीचं क्रीडांगण, आणि त्या क्रीडांगणावरती भव्य दिव्य स्पर्धा आई गावदेवी कुंदे आयोजित खासदार चषक 20-25 दरम्यान स्विंग अँड मिस हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. सेकंड स्पेल मध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती छोटूला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. आणि या क्रीडांगणावरती देखील आपण पाहिलं तर लगेच स्पर्धा अनखरपाडाच्या वतीनं. अनखरपाडा गावचे आमचे रवीजी धुमाळ यांनी देखील आमंत्रित केलं, त्यांचं देखील कौतुक. आणि ज्यांना प्रवेश निश्चित करायचा असेल त्यांनी त्या स्पर्धेसाठी
जरूर संपर्क करायचा. गोलंदाज तयार ऑन द मार्क. हो खोलवर टप्प्याला चेंडू होता, खोदून काढलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव तर कंप्लीट झाले, दुसऱ्या धाबेचा प्रयत्न होतोय आणि पाहता पाहता 2 धाबा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट, ऑल्सो गुड कॉलिंग बिटवीन द बोथ प्लेयर्स. आणि 2 धाब्यांच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल डबल डिजिट, अर्थातच 10 धाबा धावफलकावरती. 52 धाबा बनवायच्यात. पहिल्या षटकामध्ये 8 धाबा कर्ज गेल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये हालूची गोलंदाजी ट्रॅक वरती. गोलंदाज छोटूला आपण पाहतोय. कमालीची स्पर्धा, कमालीचा सामना. ओ फुल टॉस चेंडू त्याच्यावरती आडवा बाटण्या साइडला देखला स्ट्रोक पाहायला मिळतो. फिल्डर होते, फिल्डर बनून राहतील दर्शक. चेंडू फरार होतोय मिड विकेट, बॉडी लाईनच्या बाहेर, सीमारेषा पार, बिग हिट, षटकार. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज छोटूला आपण पाहतोय. 3 चेंडू आतापर्यंत फेकले, सुरुवात दमदार राहिली होती. डॉट चेंडू फेकला होता, तदनंतर डबल आणि हा षटकार मैदानाच्या आतमध्ये फेकला जातोय आणि धावसंख्या धावफलकावरती 16 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचल्या. सोळा धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. चांगला खेळ आतापर्यंत राहिला दोन्ही संघांच्या माध्यमातून. दांडी दांडी गोल, यू मिस, आय डेफिनेटली फर्निचर डिस्टर्ब, विकेटची प्राप्ती. षटकाराचं प्रत्युत्तर या विकेट्सने मैदानाच्या आतमध्ये देत असताना गोलंदाज छोटू आणि फलंदाज बाद होईल मैदानाच्या आतमध्ये, अर्थातच प्रशांत. बॅक टू द पवेलियन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता मात्र मनोज दाखल होतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल देखील होतोय. 16 धाबा आणि तिसऱ्या षटकाच्या अखेरीस ड्रिंक्स ब्रेक देखील दिला जाईल. प्रत्येक मॅच मध्ये आपण ड्रिंक्स ब्रेक देत राहू, कारण की उष्णता दाट आहे. तिसरं षटक जेव्हा संपेल तेव्हा मैदानाच्या आतमध्ये आपण ड्रिंक्स ब्रेक देखील देणार आहोत. ड्रिंक्स मॅन आमचे आपण रेडी राहायचं. 3 षटकांच्या अखेरीस आपण ड्रिंक्स देखील मैदानाच्या आतमध्ये देऊ. अतिशय मानाची सन्मानाची स्पर्धा आपण पाहतोय. एकता स्पोर्ट्स घोडसे आयोजित एकता चषक 20-25 हा थरा आणि खऱ्या अर्थानं अशा दिवसामध्ये चांगली अशी मॅच देखील आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती 16 आहेत. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅक वरती ऑन द मार्क. हो अगदी कानाच्या जवळून चेंडू ट्रॅव्हल झाला. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये फेकला जातोय. बाकफुटला गेला, बाकफुट पंच पाहायला मिळतोय आणि चेंडू फरार होतोय. डीप पॉइंट, बाउंड्री लाईनच्या बाहेर, हा येईल दर्जेदार चौकार. आक्रमकता दाखवली जाते मैदानाच्या आतमध्ये. चांगला खेळ देखील आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत शेवटवरती आक्रमण चालू होतं. मनोज आले, मनोजने पहिला चेंडू डॉट केला आणि तदनंतर मात्र हा चौकार आणि अशा पद्धतीने 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 20 आणि अजूनही जिंकण्यासाठी उर्वरित 3 षटकामध्ये 32 धाबींची आवश्यकता असेल.
चला मॅच ऑन करायच्या. धावसंख्या धावफलकावरती 20 आणि गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आकाश पुन्हा सज्ज होईल. सेकंड स्पेल वैयक्तिक घेऊन मधाच्या आतमध्ये आकाश सज्ज होतोय आणि त्याच्या अगेन्स्ट निलेश असेल. निलेश आणि मनोजने आता मात्र नक्कीच पार्टनरशिप बिल्डअप केले. प्रत्येकी एक चौकार मनोजच्या पाठमधून, 2 चौकार निलेशच्या पाठमधून आले आणि धावसंख्या धावफलकावरती 20. अजूनही जिंकण्यासाठी 32ची आवश्यकता. हो, इथे मात्र नक्कीच थोडासा बाकफुडला जाऊन स्लाइस करण्याचा प्रयत्न होता. अवयवती बॉडी चेंडूला पिच केलं होतं आकाशने आणि हा चेंडू येतोय डॉट. चांगले गोलंदाजी राहिल्या. चांगलं कामगिरी आपल्याला पाहायला मिळते संघर्षाच्या माध्यमातून. एकता स्पोर्ट्स घोडसे आणि ग्रामस्थ मंडल घोडसे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. ओ फटका दमदार आणि क्षेत्ररक्षक पाठलाग करतात. आउटफील्ड फास्ट आहे. हो, क्या बात आहे. कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. बॅकअप देखील तितकंच चांगलं आपल्याला पाहायला मिळालं आणि या 2 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. 2 धाब्याच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल. ते म्हणजे 22 या आकड्यावरती 22 धाबा धावफलकावरती अजूनही जिंकण्यासाठी 30 धाबा बनवायच्यात आणि चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे 16 मध्ये इथे मात्र 30 धाबा अजूनही बनवाव्या लागतील. चांगली इनिंग साकारावी लागेल. परंतु एका बाजूने आकाश गोलंदाजी दमदार करतोय आपटी संघाच्या माध्यमातून. ओ स्विच हिट करण्याचा प्रयत्न झाला. अपील देखील झाले. डायरेक्ट हिटची संधी, परंतु इथे थ्रो देखील थोडासा अचूक होता आणि बॅकअप देखील दिलं आणि एकच धाव धावफलकावरती जोडली जाईल. लेग वाईस आय थिंक सो ही धाव असेल. लेग वाईस ही धाव धावफलकावरती जोडली जाईल आणि एका धावेच्या मध्ये धावसंख्या धावफलकावरती 23 धाबा. हे षटक फार महत्वाचे. या षटकातील 3 चेंडू निर्णायक असतील. जर एखादा मोठा फटका आला तर इथून मात्र गोलंदाज तयार ऑन द मार्क. ओ फटका दमदार राहिला, परंतु इथे डॉट बॉल पाहायला मिळतोय. ओ इथे मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय, परंतु क्षेत्ररक्षक डीप मध्ये लॉंग ऑनला सज्ज असतील आणि तत्पूर्वी एक धाव धावफलकावरती जोडली जाईल आणि एका धावेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 24 धाबा धावफलकावरती 24 धाबा धावफलकावरती जोडल्या जातात. इथून मात्र चांगली इनिंग साकारावी लागेल. मधाच्या आतमध्ये चांगला खेळ देखील करावा लागेल. आतापर्यंत दमदार कामगिरी राहिली आहे. दोन्ही संघांच्या माध्यमातून पुढील मॅच साठी सज्ज असेल घोडसई आणि पिंपलोली संघ. उदय देखील येतात. वेलकम उदय. हो इथे मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहे. धावाची संधी, परंतु लगेचच माघारी धाडला आणि तत्पूर्वी इथे मात्र एकच धाव धावफलकावरती जोडली गेला. अशा पद्धतीने 3 षटकांचा खेळ समाप्त. ड्रिंक्स आपण न्यायच्या मधाच्या आतमध्ये पाणी. यस आता मात्र आमच्या आकाश पुणेच्या आज ड्रिंक्स मॅन देखील सज्ज होतात. आधी अंपायर होते, तदनंतर डीजे मास्टर झाले, आता मात्र ड्रिंक्स मॅन. नक्कीच प्रशंसा करावी लागेल. करण असेल, आकाश असेल, आमचे कल्पेश असतील, नरेश दादा असतील आणि त्याचबरोबर आमचे प्रवीण दादा असतील. सर्वांचं आम्ही कौतुक करू, कारण की फार मेहनत त्यांची देखील या स्पर्धेला. अनेकांशी ही फार मेहनत असेल. कूलरची व्यवस्था करावी लागेल नरेश दादा, कारण की फॅनची हवा देखील आता गरम येते. मॅच ऑफ द मॅचचा कूलर जर असेल तर आपण सध्या ट्राय करू शकतो. चालू आहे की बंद आहे?
12 चेंडू 30 धाब्यांची आवश्यकता आहे. 15ची सरासरी इथून मात्र गाठावी लागेल. येस 28 पाहिजेत, कारण की 52चं टार्गेट आहे. त्या अनुषंगाने 28 धाब्यांची आवश्यकता असेल. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. वाईट चेंडू मधाच्या आतमध्ये फेकला जातोय. हो, पुण्याच्या धावाची संधी होती आणि इथे मात्र थ्रो थोडासा खराब आणि तत्पूर्वी धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. त्यामुळे एक 2 धाबा, यस 2 धाबा धावफलकावरती. क्या बात आहे. हो, इथे मात्र चांगला चेंडू मधाच्या आतमध्ये फेकलाय आणि तत्पूर्वी एकच धाव धावफलकावरती जोडली जाईल. धावसंख्या धावफलकावरती आता मात्र जाऊन पोहोचेल 28 धाबा. या षटकामध्ये कमबॅक करावा लागेल. गोलंदाज तयार. हो, इथे मात्र बॅकफुटला जाऊन स्लाइस करण्याचा प्रयत्न. पंचांचा वाईटचा इशारा. ओ, फटका दमदार लॉबच्या स्ट्रोक आणि चेंडूला फेकून दिलाय लॉंग ऑफ बॉन्डी लाईनच्या बाहेर. संघर्षाचा शंखनाद करणारा संघर्षमय षटकार. हॅलो हॅलो हॅलो. 37 धाबा फलकावरती जोडल्या जात आहे. 15 धाब्यांची अजूनही आवश्यकता आता मात्र जिंकण्यासाठी. एका षटकाराने इथे मात्र कमबॅक केला आणि दोन्ही बॅटर्सचं कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीनं पार्टनरशिप बिल्डअप केल्या. 15 धाब्यांची आता मात्र आवश्यकता असेल. गोलंदाज तयार ऑन द मार्क. हो, इथे मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक थोडेसे दूर आहेत, येतील वाईडिश लॉंग ऑन मधून आणि तत्पूर्वी ओ इथे मात्र मी तर म्हणेन चुकी केली गोलंदाजाने. काकीत कळसा गावाला वळसा असं म्हणतात ना, जवळच संधी होती परंतु स्ट्राईक एंडला पाहत होते आणि तत्पूर्वी इथे मात्र फलंदाज बाद होतोय.
मनोज बाद आणि नवीन बॅटर पदाच्या आतमध्ये विशालला आपण पाहणार आहोत. आणि जिंकण्याचं समीकरण 7 चेंडू आणि 14 धावींची आवश्यकता. सहा चेंडू आणि 12 धाब्यांची आवश्यकता असेल गोलंदाजी ट्रॅकवरती. गोलंदाज सागर आणि इथे मात्र सागरचा हा पहिला चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर, पंचांचा वाईटचा इशारा. अजूनही 11 धाबा बडवायच्या आहेत. सामना अजूनही बॅलन्स स्थितीमध्ये दोन्ही संघांच्या. 11 धाबा अजूनही बनवायच्या. 6 चेंडू 11 धाब्यांची आवश्यकता असेल. स्ट्रायकिंगला आज बॅटर विशाला, त्याच्या सोबतीनं निलेश देखील आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सागर. हो, कमालीचा चेंडू होता. यष्टीरक्षक बीट, शॉट पॉइंट लेग शॉट, थर्डमॅनला बीट करून चेंडू फरार. हा नशिबाचा धमाकेदार चौकार. किस्मत भी बहादुर का साथ देती है. आणि इथे मात्र आपण पाहिलं तर हा चौकार आहे तो नशिबाचा चौकार. कुशल मुवमेंटला हा चौकार. क्षेत्ररक्षकाने नक्कीच प्रयत्न देखील केले होते, यष्टीरक्षकाने देखील प्रयत्न केले होते, परंतु चेंडू अडला नाही. आउटफील्ड फास्ट होती, त्या अनुषंगाने हा नशिबाचा चौकार येतो. चौकाराच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 45-45 धाबा. अजूनही जिंकण्यासाठी 7 धाब्यांची आवश्यकता असेल. 5 चेंडू जिंकण्यासाठी 7 धाब्यांची आवश्यकता. हो, इथे मात्र चांगला चेंडू मधाच्या आतमध्ये फेकला जातोय. थोडासा खाली राहिले चेंडू. इथे मिसफील्ड, नजर हटी, दुर्घटना घटी. सिंगलला लगेचच डबल मध्ये परावर्तित केलं आणि या 2 धाबा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. 2 धाबेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 47 धाबा. 5 धाबा अजूनही बनवायच्यात. 4 चेंडू जिंकण्यासाठी 5 धाब्यांची आवश्यकता. ओ हे तो अलग स्ट्रोक था भाई. अपील देखील झाले आणि नक्कीच ही क्लिप व्हायरल देखील होईल.
कारण की वेगळा स्ट्रोक पाहायला मिळाला. आपण मारायचं होतं कसाऱ्याला, चेंडू गेला कर्जतला. आणि नक्कीच या ठिकाणी मात्र हा नशिबाचा चौकार. नशीब इथे मात्र बलवंत आहे. ऍक्शन रिप्लाय मध्ये आपण पाहिलं तर चेंडू अगदी पाहिला तर बॅटच्या मागच्या टोला लागला आणि हा चौकार पाहायला मिळाला. आणि धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल आता मात्र 51. 51 अगेन सराई देखील सुरू आहे. 51चा आहेर नेहमीच आपण पाहत असतो, परंतु आता धाबांचा आहेर मधाच्या आतमध्ये घातला. आणि आता मात्र स्कोर इज लेबल. एका धावेची आवश्यकता जिंकण्यासाठी. एका धावेची आवश्यकता असेल. आता मात्र फील्डची रचना देखील क्लोज पाहायला मिळते. एका धावेची फक्त आवश्यकता. कमालीचं प्रदर्शन, कमालीची स्पर्धा, कमालीची मॅच, प्रेक्षकांचा पैसा वसूल मॅच आपल्याला पाहायला मिळते. ओ इट्स अ बीमर. आणि हा सामना जिंकला मानिवली पाडा या संघानं. मानिवली पाडा संघाचं खूप खूप अभिनंदन. हार्ड लक, टफ लक. या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल आपटी संघाचा आम्ही आभार. आणि या दोन्ही संघाचे कॅप्टन आमच्या आयोजकांशी आपण लगेचच संपर्क करा. कॅप्टन्स आयोजकांशी संपर्क करा. आपटी संघ इथे मात्र नक्कीच पराभवाच्या